हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कुठेही टाइम वेस्ट न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते आहे। त्याआधी तुम्ही इथे माझ्या गार्डनची अवस्था बघू शकता। सो हा सगळा पसारा कशामुळे झाला ते तुम्हाला समोर सांगतेच। त्याआधी मी तुम्हाला माझं छोटंसं गार्डन टूर देते। सो ही आहे स्पायडर प्लांट, अगदी म्हणजे कटिंग्स पासून मी छोट्याशा पॉटमध्ये लावून घेतलेली आहे। सो झालं असं होतं की गेल्या 1 महिन्यापासून मी अजिबात गार्डनमध्ये म्हणजे वेळच दिला नव्हता, ज्यामुळे भरपूर झाडांची आगळी वेगळी वाढ झाली होती। त्यातल्या त्यात काही झाडांची माती कमी झाली होती, काही झाडांना खत आवश्यकता होता, सो काही झाडांना रिपोर्ट करण्याची खूपच जास्त गरज होती। म्हणून कालच्या दिवशी बसून हे सगळं काम केलं। सो काल काही व्हिडिओ वगैरे शूट केलं नव्हतं, म्हणून काल तर मी काहीच म्हणजे असं काही ते कालचं तुम्हाला तुमच्यासोबत काहीच शेअर करू शकत नाही। त्यानंतर आता जे काही मी शूट करते आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते। सो झालं असं होतं, सदाफुलीचं झाड त्याला म्हणजे अगदी तो छोट्या पॉटमध्ये होता, सो त्याला कुंडी खूप छोटी पडत होती, म्हणून मी त्याला मोठ्या कुंडीत रोवून दिलं। त्यानंतर ही दुसरी पिंक सदाफुली, तर यामध्ये या कुंडीमध्ये माती खूप कमी होती, म्हणून मी यामध्ये माती भरून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्ही हे बघू शकता स्पायडर प्लांट। सो ही कटिंग्स एवढ्या सगळ्या स्पायडर प्लांटला म्हणजे कटिंग्स खूपच जास्त ग्रो झाल्या होत्या, त्याच्या नवीन नवीन ब्रांचेस झाल्या होत्या। सो त्या सगळ्या ब्रांचेस काढून मी असं छोट्या छोट्या कुंडीमध्ये त्यांना लावून दिलेली आहे। त्यानंतर ही आहे तुळशी, तर तुळस ती पण एक साइड म्हणजे खूप वाळून गेली, पण एक साइड तरी छान आहे, म्हणून मी त्याला शेणखत टाकलं। कारण तुळशीच्या झाडाला शेणखत टाकलं तर त्याची वाढ खरंच खूप छान होत असते। त्यानंतर ते होतं शोकेसचं झाड, ज्याला मी छोट्याशा पॉटमध्ये टाकलं। सो ती कटिंग्स अशीच पळून गेली होती। म्हटलं मला असं होते की एक जरी कटिंग माझ्या पडल्या तर मी कधीच त्या फेकत नाही, तर ते मी कुठे ना कुठे रोवून जे आहे त्याची ग्रोथ जी आहे ती करतच असते। त्यानंतर हे स्नेक प्लांट्स, हे सुद्धा मी अगदी कटिंग पासून ग्रो केलेलं होतं, जे आज इतकी छान त्याची म्हणजे ग्रोथ होत आहे ना की खूपच छान। त्यानंतर हे आहे पुदिना। सो याचं असं झालं होतं की काही दिवसापूर्वी पूर्ण वाळून गेल्यासारखं झालं होतं। मला तर असं वाटलं की आता हे गेलं झाड, पण जसं पावसाचं पाणी त्यावर पडलं ना तर परत त्याची ग्रोथ अशी छान छान होती आहे। आणि त्यातल्या त्यात म्हणजे असं झालं की टँगल हार्टची कटिंग माहिती नाही, तिथे एक छोटासा तुकडा पडला की काय, तर ते सुद्धा तिथे छान ग्रोथ होत आहे। आणि बऱ्यापैकी टँगल हार्ट्सच्या कटिंग ज्या आहेत ना त्या पडूनच ग्रोथ होत आहेत। त्यानंतर तुम्हाला आठवत असेल तर ही चायनीज मनी प्लांट आणि हा शोचं झाड एकाच कुंडीमध्ये मी लावली होती, छोटीशीच कुंडी होती। सो यांना असं वेगवेगळं करते म्हटली, पण त्यांची मुळे एकमेकाशी इतकी गुंतून गेलेली आहे ना की त्यांना वेगळं करणं शक्यच झालं नाही। म्हणून मी एक म्हणजे माझ्याकडे मीडियम साईजची कुंडी होती, सो त्या छोट्या कुंडीमधून काढून मी या मोठ्या साईजच्या कुंडीमध्ये त्यांना रोवून दिलं। त्यानंतर हे अगेन स्नेक प्लांट, सो हे पण खूप छान ग्रोथ होती आहे याची। त्यानंतर हे टँगल हार्ट, सो हे सगळे पडलेल्या कटिंग्स पासून मी ग्रो केलेले आहेत। आणि पावसाळ्याच्या कटिंग्स खूपच लवकर ग्रोथ होतात, म्हणजे खूपच छान। त्यानंतर तुम्ही इथे मनी प्लांट्स बघू शकता। मनी प्लांट्सच्या 4 ते 5 ब्रांचेस जे आहेत ते माझ्याकडे तयार झालेले आहे। आणि एवढेही म्हणजे जेवढ्या कुंड्या आहेत तिथल्या सगळे मनी प्लांट्सची ग्रोथ इतकी छान भरभरून होती आहे। त्यानंतर हे माझ्या चिवने जे आहे ना बॉटल, म्हणजे असं बॉटलला कट करून त्यामध्ये तिने मोहरीचे दाणे टाकले होते मातीमध्ये मिक्स करून, आणि त्याची पण ग्रोथ छान होत आहे। आणि खरंच असं वाटते आपल्याला की एखादं आपण म्हणजे काही आवडीने खूप चांगलं असं झाड लावलं आणि ते ग्रो झालं ना तर त्याचा आनंद तुम्ही समजू शकता, आणि गार्डनर लोक नक्कीच समजू शकतात। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरभरून सगळ्याच कटिंग जे काही मी लावते ना ते सगळ्याच ग्रो होतात। आणि खरंच मला असे छोटे मोठ्या कटिंग्स पासून झाड ग्रो करायला ना खूप जास्त आवडते। आणि मी माझ्या झाडांसाठी हेल्दी असं घरी किचन वेस्ट पासून तयार केलेला कंपोस्ट खत जो आहे तो टाकत असते। सो साईडला तुम्ही बकेट बघत असाल, सो तिथे मी जे काही म्हणजे माझ्या किचन मधलं म्हणजे वेस्टेज मटेरियल असतं ना त्याच्यापासून मी कंपोस्ट खत तयार करत असते। त्यानंतर ही पर्पल हार्ट, सो ही कटिंग्स खूप दिवसाआधी एका छोट्या कुंडीत लागलेली होती, सो तिथून काढून मी इथे लावली आणि त्याची पण भरपूर छान वाढ होत आहे। त्यानंतर हे छोटा जेड प्लांट आहे जो मी माझ्या फ्रेंड कडून आणलं होतं, त्याची पण छान वाढ होत आहे। सो बऱ्यापैकी सगळेच झाडं छान आहेत, पण हे जास्वंद याला माहिती नाही काय होते, सो याला किडा लागलेला आहे, त्यातल्या त्यात याच्या कड्या ज्या आहेत त्या पडून जातात, म्हणून मी याला सगळ्या झाडांपासून थोडं वेगळं ठेवलेलं आहे।
सो यासाठी मला म्हणजे मी मागे पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं, पण एका म्हणजे त्या व्हिडिओ खाली एका ताईंनी कमेंट केली की म्हणजे हरियाली खात असं त्यांनी सांगितलं होतं नाव. सो तो खात जो आहे तुम्ही ऑनलाईन म्हणजे बोलवलेला आहे. जर तुम्हाला रिसीव्ह झाला तर त्याला मी यूज करून बघते आणि त्याचं जर छान रिझल्ट मला मिळालं ना तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. सो काल हे सगळं करण्यामध्ये हा सगळा पसारा जो आहे तो झालेला आहे. सो काल मी फक्त 2-5 मिनिटासाठी गार्डनमध्ये आली आणि त्यातल्या त्यात 2 ते 3 तास मी कसे म्हणजे आणि कुठे गेले ते मलाच नाही माहिती. सो झालं असं होतं की खूप दिवसापासून म्हणजे गार्डनिंग मध्ये भरपूर काम म्हणजे पेंडिंग होतं, पण मला काही वेळच मिळत नव्हतं कारण डेली व्लॉग्स असायचे. त्यातल्या त्यात माझे मुलं, त्यांचा अभ्यास, बाहेरची कामं, घरातली कामं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी इतकी थकून जायची ना, म्हणजे एक्स्ट्रा वेळ काढून म्हणजे गार्डनिंग करणं ना माझी मानसिकताच राहायची नाही. त्यामुळे खूपच दुर्लक्ष झालं होतं मध्ये. सो कालच्या दिवशी असं झालं की म्हणजे मी आली 2 मिनिटासाठी फक्त अशी, काय मला तेही आठवत नाही की मी कशासाठी आली होती. सो आली आणि एका कुंडी मागे मागे मी 8-10 कुंड्या म्हणजे रिकाम्या त्या आधी गोळा केल्या. त्यातली माती वाळवली छान, त्यामध्ये कोकोपीट मिक्स केला, त्यामध्ये थोडं शेणखत टाकलं आणि पॉटिंग मिक्स छान असं मस्त तयार करून घेतलं आणि ज्या कुंडीला मातीची गरज आहे त्या कुंडीमध्ये माती टाकली आणि ज्या म्हणजे झाडांच्या कटिंग्स खूपच जास्त अशा म्हणजे ग्रो होऊन म्हणजे खूप असं मिनी जंगल झाल्या होत्या. खास करून स्पायडर प्लांट्सला भरपूर कटिंग्स त्याच्या ग्रो होऊन मिनी जंगलसारखं वाटत होतं. सो त्याच्या कटिंग्स कट करून जे काही रिकाम्या कुंड्या होत्या त्यामध्ये लावलं. ज्या कुंडीमध्ये म्हणजे छान झाडाची ग्रोथ होत आहे पण कुंडी त्याला छोटी पडत होती, तसे झाडं काढून मी पुन्हा रिपोर्टिंग केली आणि भरपूर म्हणजे काल या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ गेला आणि तरी मला काहीच गिल्ट नाही आहे. पण याचा आनंद जो आहे ना तो अनादर लेवल आहे. जेव्हा मी म्हणजे गार्डनमध्ये आली होती ना तेव्हा मन इतकं उदास होतं ना की खूपच जास्त, पण जेव्हा मी हे सगळं काम करून उठली ना तेव्हा मी एवढी फ्रेश झाली होती. अगदी म्हणजे ते मेडिटेशन म्हणतात ना, तर खरंच म्हणजे मी अनुभवलं आहे माझ्या जीवनामध्ये. म्हणजे गार्डनिंग जे आहे ना एक प्रकारचं मेडिटेशन आहे. म्हणजे आपण आपलं दुःख, आपल्या मनातला उदासपणा, आपल्या जे काही म्हणजे निगेटिव्ह थॉट्स असतात ते सगळं गार्डनिंगमध्ये दूर होते. आपण मातीशी खेळतो, त्यांच्यामध्ये रमतो, एखादं नवीन छान फूल जे आहे ते उमललेलं दिसलं तर इतका आनंद होतो ना की खूपच जास्त. म्हणजे मला असं वाटते की कितीही घरकामातून थकले जरी असलो, कितीही दमलो असलो, पण झाडांशी बोलताना ना म्हणजे एक नवीनच असा म्हणजे ऊर्जा जी आहे ना ती येत असते आपल्यामध्ये. नवीन जो जोश असतो ना तो म्हणजे होत असते. आणि बऱ्यापैकी बायकांना गार्डनिंगची खूपच जास्त आवड असते पण घरातल्या कामांमुळे वेळ काढू शकत नाही. आणि बरेचदा असं होते की गार्डनिंग सुरू करायची म्हणजे मग आपल्याला एक छान छान नवीन झाडं लागतात किंवा कुंड्या लागतात किंवा भरपूर गोष्टी अशा लागत असतात. पण असं मी सांगते तुम्हाला, असं काहीही लागत नाही. आपण गार्डनिंग म्हणजे आपण तिथे खूप काही असं पैसे इन्व्हेस्ट केलेच पाहिजे असं नाही. सो आपल्याकडे बऱ्याच घरी आजकाल यूज अँड थ्रो दही दुधाचे भांडे जे आहेत ते येत असतात, काही डब्बे येत असतात ज्यामध्ये आपण पार्सल भाजी वगैरे मागवतो किंवा छोटे छोटे पाण्याचे ग्लास असतात जे आपण म्हणजे जे यूज अँड थ्रो असतात तर ते न फेकता त्यांना जमा करून आपण त्यामध्ये छोटे छोटे रोप जे आहेत ते लावू शकतो. काही पाण्याच्या बॉटल्स असतात ते फेकून न देता त्यांना छान कट करून आपण वेगवेगळ्या शेपमध्ये त्याच्यापासून सुद्धा म्हणजे गार्डनिंग जे आहे ते सुरू करू शकतो. सो गार्डनिंग सुरू करण्यासाठी पैसे लागतात असं अजिबातच नाही. आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणात भरपूर झाडं असतात, भरपूर छोट्या छोट्या कटिंग्स असतात जे आपण आणून आपल्या घरी जे आहे ते लावू शकतो. आणि मी तरी तसंच केलेलं आहे. बऱ्यापैकी माझ्या गार्डनमधले सगळे झाडं मी कटिंग्स पासूनच ग्रो केलेले आहेत आणि काही लोकांना मागितले तर काही छोटे छोट्या गार्डन जे असतात तिथून आणलेले आहेत, काही डिवायडरवरचे आणलेले आहेत आणि असं छोट्या छोट्या म्हणजे कटिंग्स जमा करून जे आहे मी गार्डनिंग सुरू केली, जे आज तुम्ही बघू शकता. अगदी छान म्हणजे झाडांनी भरून गेलेलं आहे माझं गार्डन. म्हणून मी तुम्हालाही सांगते, जर तुम्हाला खरंच आवड असेल की गार्डनिंग केली पाहिजे तर छोट्या वस्तूपासून तुम्ही एका छोट्या कटिंग्स पासून जे आहे ते सुरुवात करू शकता. एक कटिंग्स आणा, त्याला छान पाणी द्या, त्याची छान ग्रोथ करा. जसं मनी प्लांट्स 90% घरामध्ये तर मनी प्लांट्स असतंच, तर मनी प्लांट्स एका मनी प्लांट्स पासून आपण भरपूर मनी प्लांट्सच्या ब्रांचेस जे आहे ते तयार करू शकतो. सो मला असं वाटते की गार्डनिंगच नाही तर अशा प्रकारचे जे काही छंद असतात ते जोपासले पाहिजे, खास करून आपण बायका. कारण घरकाम कुणालाच सुटलं नाही आहे आणि घरकामात, घरातल्या जबाबदाऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये
आपण म्हणजे आपलं कुठंतरी छंद म्हणजे विसरत चाललेलो आहोत. तर मला असं वाटते की हा सगळा संघर्ष जो आहे तो आयुष्यभर चालणारच आहे आणि त्यातून वेळ काढून आपण स्वतःसाठी 15 मिनिटे जरी काढलं ना आपल्या स्वतःच्या छंदांसाठी, तर बघा नक्कीच आपलं आयुष्य बदलेल. नक्कीच आयुष्यात थोडंसं म्हणजे पॉझिटिव्हिटी येईल, छान मन आनंदाने बहरेल. अगदी आपला छंद पुरवण्यामध्ये आपले दिवस जातील. म्हणूनच सांगते मैत्रिणींनो की स्वतःचे छंद जगा, स्वतःला थोडंसं वेळ द्या आणि मस्त खा आणि मस्त राहा. यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जाताना सबस्क्राईब आवर्जून करा. सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.